मुंबईकरांनी मतदान केलं, सत्तेत कुणी बसावं याचा फैसला केला, पण महापौर कोण होणार हा तिढा मात्र राज्यात सुटण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाहीये। त्यामुळे कदाचित दिल्ली दरबारी हा प्रश्न जाऊ शकतो आणि मुंबईचा महापौर कोण याचा फैसला दिल्ली दरबारी होऊ शकतो। पण या मुद्द्यावरून महाराष्ट्राचं राजकारण तापलंय एवढं नक्की। मुंबईचा महापौर दिल्ली दरबारात ठरणार, मुंबई तिढा दिल्लीत सुटणार, महापौर पदावरून शिवसेना भाजपात रस्सीखेच। मुंबई महापालिकेचा निकाल लागून 6 दिवस होत आले तरी महापौर पदाबाबत चित्र अजून स्पष्ट झालेलं नाहीये। आता मुंबईच्या महापौर पदाची ही चर्चा थेट दिल्ली दरबारात पोहोचली आहे। मुंबई महानगरपालिकेवर भाजप शिवसेना महायुतीची सत्ता येणार हे निकालानंतर स्पष्ट झालंय। 89 जागा मिळवून भाजप या महापालिकेत सर्वात मोठा पक्ष ठरलाय। मात्र सत्ता स्थापनेसाठी 29 जागा मिळवलेल्या शिवसेनेचा पाठिंबा महत्त्वाचा असणार आहे। या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असला तरी आता महापौर पदाचा वाद थेट दिल्ली दरबारी जाऊन पोहोचलाय। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम हे गेल्या 2 दिवसापासून दिल्लीत तळ ठोकून आहेत, तर शिवसेनेचे नेते राहुल शेवाळेही दिल्लीत दाखल झालेत। दिल्लीत शेवाळे यांची भाजप नेत्यांसोबत बैठक होणार आहे। या बैठकीत पालिकेतील महापौर आणि महत्त्वाच्या समित्यांवर वाटाघाटी केली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते। तडजोड करण्यासंदर्भामध्ये काही विषयच नाही आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचे 118 नगरसेवक निवडून आले असल्यामुळे महायुतीचाच महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होणार आहे। भाजपचा होईल किंवा शिवसेनेचा होईल हे महत्त्वाचं नाही। मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देणं महत्त्वाचं आहे। महापौर पदाबाबत कुठलीही तडजोड नाही, मुंबईत भाजपचाच महापौर होणार असं भाजपनं शिवसेनेला स्पष्टपणे कळवल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मुंबई महानगरपालिकेतील सर्वात महत्त्वाची स्थायी समितीही भाजप स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं कळतंय। मुंबई महानगरपालिकेत महापौर पदानंतर स्थायी समिती, शिक्षण समिती, आरोग्य समिती, बेस समिती या महत्त्वाच्या समित्या आहेत। मुंबईच्या महापौर पदाबाबत दिल्लीत सुरू असलेल्या खलबतांबाबत मनसेचे नेते मनोज चव्हाण यांनी खोचक पोस्ट केली आहे। दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा ही उक्ती आत्ताच्या सत्ताधाऱ्यांनी बदलून दिल्लीत बसून मुंबईचे तख्त ठरवितो कारभारी महाराष्ट्राचा असं केल्याबद्दल मराठी जनता आपले आभारच मानेल असा सवाल देखील उपस्थित केलाय। तर भाजप आणि शिवसेनेत सुरू असलेल्या रस्सीखेची मागे वजनदार समित्या आपल्याकडे वळवण्याची खेळी असल्याचा आरोप ठाकरेंच्या पक्षाकडून केला जातोय। मी तुम्हाला कालच म्हणालो ना की दिल्लीतून चाव्या मारल्या जातात म्हणून, तुम्ही ऐकलं असेल की मी असं म्हणालो की मुंबईचा महापौर कोणी दिल्लीतून ठरवलं जाईल हे आतापर्यंत इतिहासात घडलं नव्हतं। म्हणजे मुंबईचा महापौर ठरवण्यासाठी शिंदे गटाच्या नेत्यांना किंवा पुढाऱ्यांना जाऊन अमित शहाच्या पायाशी बसावं लागतंय। मी वारंवार सांगतोय महापौर मुंबईचा आहे, महाराष्ट्राचा आहे आणि शिंदे आणि त्यांच्या लोकांना दिल्लीत चक्रा माराव्या लागतात। हाच महाराष्ट्राचा अपमान। संजय राऊत दिल्लीमध्ये जाऊन राहुल गांधींचं लांगुल चालन करत होते तेव्हा महाराष्ट्राचा अपमान नव्हता का? सोनिया गांधींच्या चरणी आपला संपूर्ण पक्ष अर्पण करून टाकला मुख्यमंत्री पदासाठी, तो महाराष्ट्राचा अपमान नव्हता का? सत्तेसाठी तुम्ही काँग्रेसची दलाली केली, तो महाराष्ट्राचा अपमान नव्हता का? महाराष्ट्राचा अपमान तुम्ही केला, मराठी माणसाचा अपमान तुम्ही केला। दिल्लीमध्ये आम्ही वरिष्ठ नेत्यांना भेटायला जातो, परंतु मुंबईचा महापौर हा मराठी होणार, हिंदू होणार। कोणत्याही पक्षाला बहुमत नसल्यानं महापौर पदाच्या निवडणुकीपर्यंत प्रत्येक नगरसेवक महत्त्वाचा आहे। या पार्श्वभूमीवर सगळ्या नगरसेवकांना मुंबईत थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या। पुढील 10 दिवस मुंबई सोडू नका अशा सूचना भाजपच्या नेतृत्वानं दिल्याचं कळतंय। तर दुसरीकडे ताजलँड्स एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्याला असलेल्या शिवसेनेचे नगरसेवक हॉटेलमधून आपापल्या घरी परतल्याची माहिती मिळते।
भाजपच्या प्रत्येक नगरसेवकावरती वॉचडॉग ठेवलेले. त्या भागातले कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलंय की या माणसावर लक्ष, म्हणजे नगरसेवकांवरती लक्ष, म्हणून ते घरीच आहेत पण त्यांच्यावर लक्ष आहे. ते कुठे जातात, काय करतात, कुठे बसतात, त्यांचे फोन, किंबहुना जे नगरसेवक आत्ता ताज न्यायालयामध्ये कैदखान्यात आहेत त्यांचे फोन टॅप केले जातात. मी तुम्हाला सांगतो, जरी रश्मी शुक्ला नसल्या तरी प्रक्रिया तीच आहे. फोन टॅप केले जातात, त्यांचे फोन टॅप केले जात आहेत. जे ताज लँडसेंटच्या कैदखान्यामध्ये बंद आहेत त्यांचे फोन टॅप केले जातात. भाजप आपल्या स्वतःच्याच नगरसेवकांचे फोन टॅप करत आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना पत्रकारांचे फोन टॅप केले जात होते, आमदारांचे फोन टॅप केले जात होते, सर्वांचे फोन टॅप करण्याचा धंदा संजय राऊत तुमचं सरकार असताना केलं. आता आम्हाला फोन टॅपिंगचीही गरज नाही. आमचे नगरसेवक तर बिनधास्तपणे मुंबईमध्ये फिरतायत, कुठेही आम्ही कोणाला बसून ठेवलेलं नाही आणि आम्हाला ती गरज देखील नाही. फोन टॅपिंग करण्याची परंपरा आमची नाही. राज्यात कोणताही तिढा निर्माण झाल्यास एकनाथ शिंदे दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतात, त्यानंतर तोडगा निघतो, असं यापूर्वी अनेकदा पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर महापौर पदाच्या मुद्द्यावर तणाव वाढल्यास महापालिकेतील इतर महत्त्वाची पदं आणि समित्या आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न शिंदेंच्या शिवसेनेकडून होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला जास्त मागणी करून नंतर अनुकूल तडजोड साधण्याची रणनीती शिंदेंच्या शिवसेनेकडून पुन्हा वापरली जाण्याची चिन्ह दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर पदाचा निर्णय दिल्लीत होऊन शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला काय येतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.